डिझेल पेट्रोलला गर्दी आहे. यांना विचारलं ते म्हणतात संध्याकाळी डिझेल देत नाही आम्ही. तर यांना विचारायचे मामाला, मामा सांगा तुम्ही संध्याकाळी डिझेल का देत नाही? हा हा, तर एमर्जन्सी गाडी जर आली एखाद्याची त्याचं काय मग? मॅनेजर साहेबाचा विषय तर आहे, मॅनेजर साहेबाकडून मी बाईट घेणार त्यांची, पण एमर्जन्सी डिझेल आल्यानंतर तुम्ही देताय का नाही देता लोकांना? मॅनेजर साहेब पंपाचे आदेश देतात म्हणजे मॅनेजर हुकुमशाही करतात इथं थोडक्यात. मग तसंच चाललं ना, पंप हे शासकीय आहे. तुम्ही सांगा ना, तुम्ही डिझेल द्यायला पाहिजे की नाही संध्याकाळी? मग कधी देता तुम्ही एमर्जन्सी? तुम्ही आता मी विचारलं, तुम्ही म्हणे आम्ही संध्याकाळी पंप बंद करतो 12च्या नंतर, आम्ही डिझेल देत नाही. हा, तर मग रातच्या 12ला इतके लोक, तुम्ही म्हणलो तुम्हाला डिझेल देऊ नका. तुम्हाला प्रश्न काय विचारला आम्ही मुद्द्याचा, की तुम्ही डिझेल संध्याकाळी का देत नाही? मग तुम्ही संध्याकाळी हायवाल्याला डिझेल देता का? मग संध्याकाळी तुम्ही ब्लॅकमध्ये विकता का ते बी सांगा. नाही मग डिझेल साठवून तुम्हाला काय करायचं? मर्द साठा 5%, एमर्जन्सी 5%, पोलीस असू अँब्युलन्स असू त्याला देणं लागतो तुम्हाला. हा, मग तुम्ही देत नाही म्हणले, आता तुम्ही देत नाही म्हणले होते मला. तर मॅनेजरचं मी बाईट घेतो, विचारतो मॅनेजर देतो म्हणले, तुम्ही अगोदर नाही म्हणले होते ना मॅम. आता डिझेल चालू झालेलं आहे. मानव मित्र न्यूजवाले आले म्हणून ह्या पंपावर आता डिझेल चालू झालं. मॅनेजर साहेब म्हणत होते सकाळी डिझेल भेटेल सगळ्याला. शेतकरी सकाळपासून वाट पाहत होते. बघू शकता तुम्ही शेतकरी किती या पंपावर, सगळे शेतकरीच इथं. आणि हे सगळे डिझेलचे कॅन्डी जे शेतकऱ्याला चाललेले, वाळी पेरणीचे दिवस आलेले शेतकऱ्याचे. आता सध्या या आयसरमध्ये डिझेल टाकीत आहेत. सगळीकडून शेतकरी सगळे वाहन जामीन झालेले आहे. बघू शकता तुम्ही. एकूण एक डिझेल ह्या साईडकडून दोन्ही साईडकडून चालू आहे. पहिले का हे आता शेतकरी आलेले सकाळपासून. त्यांचं नाव आहे, नाव काय तुमचं? हा, कुठून आले साहेब? घनसंगून आले. किती वाजता आले? त्यासाठी आले तुमच्याकडं की तुम्हाला डिझेल भेटण्यासाठी तुम्ही सकाळपासून वाट पाहता तिथं? असं आहे का? हा, तुम्हाला प्रतिसाद आता लोक प्रतिसाद काही नव्हता वाटतं त्यांचं. काय म्हणत होते ते? डिझेल सध्या नाही म्हणे, टँकर आल्यावर आता पण त्याच्या अगोदर टँकर आल्यानंतर मी काहीतरी ते म्हणले, विचारलं होतं ते म्हणले मग टँकर जर खाली झाला नाही तर तुम्हाला सकाळी भेटेल. हा, तर मग आमच्या चॅनलमुळे तुम्हाला काय मदत भेटली? मदत तुमच्याकडून आम्हाला ही भेटली की आम्हाला सकाळी यायची गरज नाही. आता कोणामुळे भेटली? मानव मित्र न्यूजवाल्यामुळे भेटली. मानव मित्र न्यूजवाल्यामुळे तुम्हाला मदत भेटली. ठीक आहे, चालतं.